अमरावतीच्या विकासासाठी भाजपचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीसाठीचे विकासाचे विजन यावेळी मांडले. मध्ये तंत्रज्ञान आयटी पार्क इथले मुलं बेंगलोर, हैदराबाद, पुण्याला जातात. एक मोठा आयटी पार्क शहरामध्ये येईल याकरताही प्रस्ताव आम्ही तयार करणार आहोत. आपली पिण्याच्या पाण्याची योजना जी अपूर्ण आहे ती लवकर पूर्ण करायची आहे. विकसित अमरावतीचा विचार आम्ही केला आहे. अमरावतीमध्ये जनतेच्या सुरक्षिततेकरता या शहराला उत्तम असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, या शहराची कोणीही बदमाशी करू शकणार नाही. ज्या एखादा उद्दिष्ट ठेवून जर चोरटे किंवा दरोडेखोर किंवा गुंडागर्दी करणारे लोक, जातीय दंगल करणारे लोक या शहरामध्ये तात्काळ जेरबंद व्हावे याची योजना आपण तयार केली आहे. या जाहीरनाम्यात विकास, रोजगार, शेतकरी कल्याण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आली आहे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून विचार केला आहे की अमरावतीमध्ये जी घरं 15/10/2024 पूर्वी ज्या जागेवर बांधकाम झाली आहे, पण तुकडेबंदी कायद्याच्या बळगा असल्यामुळं त्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देता आलं नाही, रजिस्ट्री करता आली नाही, घरं नियमितीकरण करता आले नाही. लेआउटमध्ये घरं बांधले पण लेआउट नियमित नाही. कुणी आलं, कुणी लेआउट टाकलं, असंही टाकलं, लोक फसवून चालले गेले. या सर्व घरमालकांना सुरक्षित करण्यासाठी आम्ही आता तुकडेबंदी कायदा निरस्त केला आहे.